पेट्रोलियम असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि मला ह्याचा आनंद यासाठी की अशा निष्प्रह, निर्भीड आणि संताला लाजवील असं वर्तन ज्यांचं होतं त्या रघुनाथराव मुंडेंच्या गादीवर मी आमदार म्हणून बसलो. आणि त्यांच्यानंतर ह्या भागाचं प्रतिनिधित्व मी केलं. खरं म्हणजे खूप सांगण्यासारखं, पण मी सर्वप्रथम ते सगळं सांगण्यापूर्वी मेशर रघुनाथ पेट्रोलियम या हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या ह्या ठिकाणी पेट्रोल पंपाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो. हे उद्घाटन डॉक्टर साहेबांनी मी नारळ फोडून केलं. कुणीतरी म्हणलं पंप लावून करा. म्हणलं आपल्याच गाडीत पहिलंच फुकट घेतलं तर मग उद्या लाईनच लागेल. आणि म्हणले आणा मुंडे साहेबाची गाडी. पण मी नाही म्हणलं डॉक्टर साहेब, मी चांगल्याला सुरुवात केली. आणि मी म्हणलं की नारळ फोडून सुद्धा चांगलं पंपाचं उद्घाटन होऊ शकतं. पाशाचा पंप का बसला सांगू का पाशा? सगळ्या महाराष्ट्राच्या पंपावर त्यांनी फुकटच पंपावर पेट्रोल घेतलेलं. ह्यांनी मागितलं नाही. लोक म्हणतो ते शेतकऱ्यासाठी बोंब बोलतो, घेऊन जा. आणि ते सगळे पंपवाले इकडे यायचे, चलो पाशा का पंप आहे. आता त्यांना कसं मागणार हे पैसे ज्याच्यावर फुकट पहिलं चालतंय? असं झालं की नाही पाशा? त्यामुळे आपण त्या पंपावर आपण पैसे न भरता तर मग लाज काय लेके जाऊ. आणि मी पंप काढतानाच पाशाला सांगितलं होतं की पंप काढू नका, कारण दोन्ही हाताने बोंबलणे इतकं ते सोपं नाही. कारण हे आंदोलन करणं सोपं आहे, पण त्यांनी माझं ऐकलं नाही. मी एक पंप दिला तर आमच्याच सरकारच्या काळात तर दुसरा घेतला त्यांनी. पंप म्हणजे आपल्याला वाटतं हे सगळं मालकीच आहे. पंप म्हणजे आडत दुकानाचं आहे, कारण ह्या गावाला आडत दुकान कळतं म्हणून. माऊली तुमच्यासाठी सांगतो. तर या ठिकाणी पंप हे ह्यासाठी जितकी विक्री होती त्याच्यावर प्रॉफिट मिळतो, कमिशन मिळतं, तेवढंच असतं. लोकांना वाटतं हे सगळंच मालकीचं आहे आपल्या. असं नसतं. त्यामुळं सगळ्या कंपन्या आपापले पंप विविध ठिकाणी काढतात. आज हे 2 पंपासाठी, पेट्रोल पंपासाठी दोन ठिकाणी पेट्रोल पंप भरायची सोय झालेली. आता तुम्ही जेवढं सेल करताल, जेवढं कंपन्यांचे पैसे परत करताल, तेवढंच पुन्हा तुम्हाला कोठा वाढवून मिळेल. त्याच्यासाठी जितका तुम्ही बिझनेस करताल इतके. मला पण हा यशस्वी होईल वाटतं, कारण जो पंप चालवणार आहे तो तरुण पोरगा आहे. आणि तो MITच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकला. इंजिनिअरिंग पूर्ण केलं नाही. तो एकदम लाजला. मी तो पास झालता का? म्हणलं नाही. म्हणलं अरे काळजी करू नको, मी तरी कुठे LLB कंप्लीट केले. जे शिक्षण अधुरं ठेवतात ते फार मोठे होतात, आणि जे शिकलेलेच नसतात ते तर पाशासारखे किती मोठे होतात. त्यामुळे शिक्षणाचा आणि मोठेपणाचा काही संबंध नाही आहे. आणि त्यामुळे मी त्याला सांगितलं तू काळजी करू नको. मी आणि आत्माराम मुंडे हे कॉलेजमध्ये एकत्र खूप शिकत असताना आमची खूप मैत्री होती. माझं एक वैशिष्ट्य आहे की ती मैत्री आज तागायत कायम आहे. आत्मारामजी बऱ्याचदा खोडे करण्याचा प्रयत्न करतो, पण मी म्हणलं की सरळ होतो. कारण त्यांना जरी वाटलं की माझा विरोध करावा, मला हे करावं, पण मला पाहिलं की त्याला मित्रत्व जागवतो. आणि त्यामुळं त्यांनी कोणत्याही भूमिका घेतल्या असल्या तरी अंतिमतः गोपीनाथ मुंडेचं हित होईल असाच निर्णय घेतलेला. डॉक्टर तुम्हाला पद्मश्री नाही, अजून कोणती तरी पदवी द्यायला पाहिजे. कारण मी सांगतो, मी मोठा नाही, निवडून येणं तुमच्या हातात आहे, परंतु पद्मश्री मिळवणे हे कर्तृत्वाच्या हातात आहे, कोणाच्याही हातात नाही. त्यामुळे आमदार आणि खासदारापेक्षा पद्मश्री मोठा हे लोकांना सांगतो, कारण कधी कधी जवाई मोठा हे कळतच नाही. आणि त्यामुळं मला उद्या कोणी पद्मश्री मिळवा म्हणलं तर कशाबद्दल देतील मला पद्मश्री? पद्मश्री एखाद्या क्षेत्रात फार मोठं काम केलं ह्याच्याबद्दल मिळत असते. आणि त्यांना पद्मश्री यामुळे मिळालेले की त्याने 1,00,000 डोळ्याचे ऑपरेशन केलेले आहेत. 1,00,000 ही साधारण गोष्ट नाही. त्यांना एकच किडनी खराब झालेली तर आईची किडनी घेतलेली आहे. असं असताना सुद्धा दुसऱ्याच्या सुखात आपला आनंद मानणं
हे त्यांनी कसं मिळवलं हे मला सांगता येत नाही. आता ते अर्ध सत्य बोलले की मला धुळ्याला मदत केली. खरं म्हणजे धुळ्याला मीच बदली केली, पण ती बदली केलेली सांगत नाही ते त्यांच्यावर अन्याय केलेला. म्हणजे अन्याय म्हणजे मला धक्का बसला की तिथं डॉक्टर असं का सांगतात. कारण इथं ते रामानंद म्हणजे वैर निवडणुकीत एकमेकाचं, पण त्याच्यात डॉक्टरांचा काही दोष नाही. तेव्हाच्या आमच्या आमदार विमलताई मुंदडा यांनी याची बदली करा म्हणले. त्यांना नापास केलं तर तुम्ही का काय मला माहित नाही. पण त्यांनी त्याच्यामुळे मी म्हणलं कुठं देऊ, तर ते म्हणलं धुळ्याला जा, नवीन कॉलेज निघालं तर धुळ्याला. पण डॉक्टर साहेबांनी बदली केल्यास मला कधी येऊन बदली वापस करा म्हणले नाही. कारण ते एक आहे, वंजारी समाजाचे लोक आडमुठे आहेत पण स्वाभिमानी सुद्धा आहेत. कारण ते माझ्याकडे आले नाही बदली करा म्हणून, पण त्यांची तब्येत वगैरे बघता त्यांना आपण मुंबईला घेतलं. आणि मुंबईत त्यांना घेतलं तर त्यांनी जगाचा इतिहास घडवून दाखवला. इतिहास. आता मला त्यांना फोन करावा लागतं, ह्याला नीट करा, त्याच्या डोळ्याचं ऑपरेशन करा, हे करा ते करा. आणि मुख्य म्हणजे माझ्या डोळ्याचा मृत्यूबिंदू झाला ते कुठं काढावं असं आमचं फॅमिलीत चर्चा चालली होती. तर मी म्हणू लागलो का लंडनला जावं का. खरंच म्हणू लागलो, म्हणजे काय भीती वाटते ना आपले डोळे गेल्यास काय. आणि त्यामुळे आमच्या घरात चर्चा झाली. तर माझं पहिल्यांदा पत्नी म्हणाली की जवाई त्याच्या हाताने ऑपरेशन करा. मला वाटलं बायको भावनेत येऊन म्हणत असतील. माझी मुलगी डॉक्टर आहे प्रीतम, तिला मी विचारलं कुठं ऑपरेशन करू. ते म्हणजे ऑब्वियस, तिथं ते वाक्य आहे आता, ऑब्वियस डॉक्टर लहान आहे, असं तिची ऍक्शन होती. ऑब्वियस डॉक्टर लहान आहे. मी पंकजाला फोन केला कुठं ऑपरेशन करू. ते म्हणले मी येत सुद्धा नाही, तुम्ही डॉक्टर लहानीकडे ऑपरेशन करा. आणि ती आली नव्हती ऑपरेशनला. ते म्हणले मी येत सुद्धा नाही बाबा, एरवी मी आले असते काळजी करण्यासाठी. आणि त्यामुळं जे लाख लोकांचे ऑपरेशन झाले त्याच्यात गोपीनाथ मुंडेला जी आज दृष्टी ती सुद्धा डॉक्टरांच्या मुळेच आहे. नाही तर एरवी माझं ऑपरेशन झालंय कोणालाच सांगितलं नसतं. तर हे डॉक्टरांच्या मुळेच आहे. आणि दुसऱ्या डोळ्याचं मला करायचं आहे. तर हे जे ह्यांनी सांगितलं मला, गुट्टे महाराजांनी फार शब्द दृष्टीदाता, हा फार मोठी गोष्ट आहे. दृष्टी देणं ही असामान्य गोष्ट नाही. इथे लातूरमध्ये लोकांचे डोळेच गेले. मला वाटलं आता काय भानगड झाली, पण डॉक्टरने त्यांना परत डोळे दिले. मी डॉक्टरने एकदा खूप अभिनंदनाचा फोन केला. आपल्या इथे एक एसटीच्या घरी एक जण गेला मशीन घेऊन, ते बॉम्ब होता आणि सगळ्यांचे डोळे गेले. इथेच गाव आहे अंबाजोगाई लोखंडीच्या पलीकडं कानडी बदन, आणि त्या गावचे तर त्यांना डोळे येतील शपथ मला वाटलं नव्हतं. पण त्यांना दिसू लागलेलं आहे. हे त्यांना डोळे येतील असं कोणत्याही तज्ञ डॉक्टरांना वाटलं नव्हतं, पण त्यांना दिसू लागलं. हे श्रेय डॉक्टर लहानेंचं आहे, कुठूनच येत नाही. हे फक्त लहानेंच्या मुळे आलेलं आहे. म्हणून त्याने मला फोन केलता. महात्मारामजी मला इथं भेटले. ते म्हणलं कोणतीही वेळ कोणतीही डेट तुम्ही ठरवा, मी ह्या पंपाच्या उद्घाटनाला यायला तयार आहे. बाबूरावजींनी भरपूर राजकारण सांगितलं, हे खरं आहे. बाबूरावजींनी मी वर्गमित्र होतो. बाबूरावजी फार हुशार होते. त्यांच्या मागे बसून मी त्यांचं बघून पेपर लिहित होतो. पण राजकारणात केवढी हुशारी चालत नाही बाबूराव, भरपूर गोष्टी दुसऱ्या हातात. तर त्यामुळे बाबूरावच्या मागे बसून मी लिहायचा. आणि बाबूरावजी मग म्हणले, त्याला मी आक्षेप घेतला की बाबूराव पाटील आणि आबाजीराव पाटील आणि आमचे पांडुरंगराव पाटील सारखे श्रीमंत होते. नव्हते, आम्ही तुमच्यापेक्षा खूप मागे होतो. आता नाही, आता काही आता आसपास सुद्धा नाही. परंतु आम्ही फार गरिबीतून आलेलो आहे. ते बाबूरावला माहित आहे. बाबूराव माझ्यापेक्षा चांगले कपडे घालायचे. बाबूरावला माहित आहे की आम्ही स्वतः हाताने स्वयंपाक करू शकत होतो. ही गोष्ट पटणार नाही अनेकाला. आणि ते बाबूरावना माहित आहे. एक गोष्ट आहे की तेव्हापासून कनरवाडी मदतीला यायचे. आमचे कुणाशीही भांडणं झाले की बाबूरावचे 10-5 पोरं यायचे. कनरवाडी आमचं संरक्षण तेव्हापासून करते, काय आताच नाही. आणि एकदा भांडणं झालं, त्या प्रकाश संघर्षित भांडणं झालं. पुढे तो भाजपमध्ये आला. बाबूराव 10-5 पोरं घेऊन आले आणि बस मग त्यांना झोडपून काढलं. तेव्हापासून मी त्या शाळेच्या वरांड्यात फिरायलो तर कोणीच माझ्या वाटा येत नव्हतं. कारण त्यांना कळलं कनरवाडी यांच्या मागे. म्हणजे मारामारी तेव्हापासून तुमच्या गावचे लोक करतात, हेच मला सांगायचं की आताच करतात असं नाही. त्यामुळे एक संरक्षण. आणि बाबूराव खरोखर सांगतायत, खरंच कधी कधी नशिबाच्या गोष्टी असतात. मलाही कळत नाही, मी का राजकारणात गेलो.
मला एक उत्तम वकील व्हायचं होतं, पण मी अचानक बाय ऍक्सिडेंट इमर्जन्सी आली नसती तर मी राजकारणात गेलोही नसतो. आणि त्यामुळे बाय इमर्जन्सी राजकारणामध्ये मी गेलो. बाबूराव माझ्या आधीपासून राजकारणात आहेत आणि मग इमर्जन्सीमध्ये मला जेलमध्ये जावं लागलं 16 महिने. आणि त्याच्यामुळं मी राजकारणात गेलो आणि पुढं होत गेलो. आणि आता एकच आहे की बाबूरावने माझ्यासाठी अर्ज काढला होता, हे गोष्ट खरी आहे. ते निघालं नसतं तर मी उलटं चालू नसतो. पण तेव्हा रघुनाथराव जिवंत होते आणि रघुनाथरावजींचं माझं आता वैर नसायचं पूर्वी. आता तर राम बी नाही, आता भाषा राजकारण फार वेगळे. मी आणि रघुनाथरावजी फॉर्म भरला. आता ही घडलेली गोष्ट आहे, आत्माराम त्याचं साक्षीदार. तेव्हा डेप्युटी कलेक्टरच्या तिथं फॉर्म भरायचे तहसीलमध्ये, आता भरतात तिकडं. डेप्युटी कलेक्टरचं ऑफिस जुनं होतं आणि मी आणि रघुनाथरावजी एकाच वेळी फॉर्म भरायला आलो. मग त्याने आधी भरला, मग मी भरला. ते थांबले, ते म्हणले कुठं जेवला? स्वार मेलो. मी म्हणजे नाही जेवण झालंय, चल म्हणले घराला. म्हणजे एक उमेदवार दुसरा विरोधी उमेदवार घरी जेवायला गेलो, घरी रघुनाथरावजीच्या. त्यांनी मला जीव घातलं. निवडणूक किती अवघड आहे हे समजून सांगितलं आणि मी त्यावेळी 1100 मतांनी हरलो. मला जगाच्या इतिहासात आपल्या विरोधी फॉर्म भरणाऱ्या माणसाला जीव घालणारे रघुनाथरावच आहे. जगातला कुठलाही माणूस फॉर्म भरायच्या दिवशी जेवायला घालून मिळू शकत नाही, ही गोष्ट शक्यच नाही. आणि मग आम्ही पडलो, मग ते खासदारकीला पडले. कारण पुन्हा आम्ही एका ह्याच्यात आलो, पोलोद मध्ये आलो आणि पोलोदला खासदारकीला पडले. ते मी पाहिलं. ते म्हणले मी आता खासदारकीला पराभूत झालोय, मला विधानसभेला उभा राहायचं नाही, ही जागा भाजपला द्या. तिथं तुमची गाडी चुकली. कदाचित तुम्ही झाला आता नशिबाचा भाग आहे. तर तिथं गाडी चुकली, मी गाडी पकडल्यास तुम्हाला सांगतो, कोणी कितीही प्रयत्न करत असले, घरचे असो बाहेरचे असो, ही गाडी मी आता दुसऱ्याला धरू देणार नाही देणार. बाबूराव तुम्हाला बोललोय, दुसऱ्यांना नाही. आता ही गाडी पकडू देणार नाही, कारण गाडी कशी धरून ठेवायची एवढं तर मला अक्कल आहे. ते कसं मला जमलेलं आहे, ते कशामुळे जमलंय हे मी कुणालाच सांगणार नाही आणि पाशाला सुद्धा सांगणार नाही. जीवराज तुम्हाला सांगेन, कारण तुम्ही अध्यक्ष आहेत, त्यामुळे तुम्हाला जीवराजीला मी सांगेन. त्यामुळे मला सांगायचं की असं ते वातावरण. बाबूरावजी मला सांगितलं की मी कनरवाडला आलोय आणि आत्मारामजीच्या वडिलांनी मला घरी नेलं नाही, असं कधीच झालं नाही. एकदा तर असं झालं आणि मला सांगायला संकोच वाटतो, संकोच. माधवराव मुंडे आहेत आता, होते सभापती झालते, आमच्या जिल्हा परिषद निवडून आलते. त्यांना मी सभापती केलं. आपली चावडी आहे, त्या चावडीत त्यांचा सत्कार केला. लहान चावडी होती, आता मला माहित नाही ते मागे आपण वाढ झाली का नाही. मग सावलीत सत्कार केला आणि मग तिथं मी बघितलं की सभा संपता बाबूराव आले. मग तिथं आम्ही शिव्या दिल्या, हे रघुनाथराव मुंडेच्या घरांचं असं झालं, आम्ही पराभव केला, दुनिया केली आणि असं सांगितलं. आणि मग ते मला सगळं संपल्यास म्हणले चहाला घरी चला. आली का पंचायत, तुम्हाला शिव्या तुम्ही आम्हाला चहाला चला म्हणतात. त्यांनी मला चहाला घेऊन गेले. माधवरावने गेले, म्हणे तू पण चल, आमच्या गावचा सभापती झालाय, कुठून का झाला आहे, आम्हाला आनंद झालेला आहे. अशी माणसं आता राजकारणामध्ये अतिशय दुर्मिळ आहेत. श्यामसुंदर मुंडे आमच्यावर होते इकडे, त्यांना भरपूर जिल्ह्यात पाठवून बघितलं तर कुठेही जाऊन काही त्यांचं ते करीतच असतात. तर त्यामुळं मी सांगितलं की या ठिकाणी श्यामसुंदर मुंडे एकदा तिकडे जिल्हा परिषदेला निवडून आले. तर बाबूरावजींनी तेव्हा मला येऊन म्हणले, अरे वा बरं केलं रघुनाथरावच्या घरात, तुझ्या वडिलाचं नाव रघुनाथरावचं, सगळं गाव मला माहित आहे. तर ते चांगलं केलं, तू निवडून आल्यास तर आनंद त्यांना झाला. साधारणतः तुम्ही काही एकत्र नव्हता इथं गावात, परंतु असं एक आगळं वेगळं अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. आणखी एक गोष्ट आहे, तर चांगले बसले दिलीपराव, ते काका आपल्या वसतिगृह त्यांनी बांधलंय काकाने, आणि रघुनाथराव मुंडे वसतिगृहाचे सेक्रेटरी होते आणि मी त्यांच्या वसतिगृहात शिकलोय त्यांच्या. एकदा तर मला रघुनाथरावने मारलंय सुद्धा, कारण आम्ही मंगळवारच्या मुलाशी भांडणं केली होती आणि ते भयंकर मोठं राईट झाला जवळजवळ. ते आले म्हणले कुणी भांडणं केले, सुखदेवराव पळून गेले. मदनराव मुंडे होते तिथे, ते पळून गेले.
ज्ञानोबा मुंडेचे वकील नामदेवराव होते, ते पळून गेले, मीच सापडलो रघुनाथराव. ते सायकलवर उतरले, मी दिसतो तर मला धरून वाजवलं. का भांडणं केले? मी नाही केले. ते म्हणले जे कोणी सापडलं त्याला. मग त्यांना वाटलं की आपण उगाच मारलं ह्याला, म्हणून बाकीचे पळून गेले, उगाच सापडलो मी. आणि मला सांगायचं की ते शांत नव्हते, खूप रागीट होते. म्हणजे आत्माराम माहित होतं, खूप रागीट होते. सासूबाईला विचारा की किती रागीट होते. अण्णा खूप रागीट होते. त्यांना का रागीट होते? असत्य गोष्ट त्यांना पटत नव्हती, पचत नव्हती. आणि म्हणून मला सांगायचं आहे की मी सांगितलं की त्यांचं सारखं व्यक्तिमत्व हे राजकारणात होणे असंभव आहे. ती पिढीच वेगळी होती. आणि मी सांगितलं दुर्दैव आहे की ह्या घराला की मुंडे साहेब अपघातानेच गेले, आता त्यांचा पुतण्या सुद्धा अपघातानेच गेला. हे एक फार मोठे आघात ह्या कुटुंबावर झालेले आहेत. पण मला सांगायचं निसर्ग आघातही करतो आणि त्याला सामोरं जाण्याची शक्ती सुद्धा देतो. आता बघा की त्यांच्या मुलाला आता डॉक्टर लहानेंनी आपली पुतणी आता संभाजीच्या मुलाला दिलेली आहे. ही एक आनंदाची अशी गोष्ट घडलेली आहे. आणि कोणाला असं पुढं घडेल असं वाटलं होतं का? हे चांगलं काम डॉक्टर साहेब तुम्ही केलेलं आहे. आणि तुम्हाला एक सांगतो, मुंडे लोक चांगले असतात. तुमच्या पुतणीला हे सांगून ठेवा, म्हणजे तुम्हाला तर अनुभव आहेत की मुंडे लोक हे निश्चितपणाने चांगले असतात. पाशा पटेल, मी इथले तुमच्या बाबूरावने किती माझं गुणगान केलं. आणि आता चहाला बोलवलंय, मी जाणार आहे पाशा, तुम्ही गडबड करायची नाही. कारण ते बाबूरावचं मी काही आग्रह ना करू शकत नाही. मी त्यांच्या चहाला जाणार आहे. ही गोष्ट खरी, मला कधी कर्ज मंजूर केलं त्यांनी, मी म्हणेल त्याला कर्ज. मी कोणी कर्जदार आला की तुला काय करायचं बाबा, उचलला फोन बाबूरावला की ताबडतोब. आणि अजूनही कुणाला कर्ज पाहिजे असेल तर मला सांगा, बाबूरावकडे जायची गरजच नाही तुम्हाला. मला सांगा तुम्ही, कारण त्यांना हे माहित आहे की चांगल्या माणसाचीच मी शिफारस करीन. त्यामुळे ह्याच्या खात्रीने त्यांना असं वाटतं की जी काय आपल्याला संधी त्याच्यातून आपल्याच लोकांच्या भागाचा भला होणं ही त्यांची भावना आहे. मला सांगायचं की मी पानगाव कारखाना काढला, योगेश्वरी कारखाना काढला, त्याला शेअर 15 आणि 25 हजाराचा घ्यायचा होता. मी त्यांना 100 याद्या दिल्या तरी त्यांनी शेअर मंजूर केले. हे विसरलात बाबूराव सांगायचं तुम्ही. कारण त्या कारखान्याचे शेअर जे आज झालेले ते तुमचा वाटा आहे. पुढे नशिबाने असं झालं की कर्ज माफी झाली, त्याच्यात ते माफी झाले. हे आणि ती सगळी माफी तुमच्या बँकेने मोठी माफी आपल्या भागातल्या लोकांचे केलेली आहे. हे कसं आम्ही विसरू? आणि त्यामुळे तुम्ही सतत अशीच मदत मला करत राहावं असं माझी निश्चितपणाने इच्छा आहे. कारण तुमची जागा तुमच्याकडे राहील का नाही याचा नियम नाही. तुमचं काँग्रेसकडे नाही जागा, तुम्ही तिकीट घ्याच एकदा. त्यामुळं हे राहील. पाशा, मी भारावून गेलो. तुम्ही मला म्हणलात की मुंडे साहेब असे, बाबूराव बोलले, कारण ते दुसऱ्या पक्षातले असून बोलले. डॉक्टर साहेब म्हणाले की मी असं केलं, मी ते चांगलं केलं. लोग काय हिंदुस्तान माझा तारीफ करते, दुनिया से मुझे शिकायत नाही, अपनों से शिकायत है. कारण आमच्या पोटचेच लोक म्हणतात की 25 वर्षात त्यांनी काहीच केलं नाही. अरे मी असं वाचलं आज की 40 वर्षात इथं काहीच झालं नाही, तेव्हा दुःख वाटलं. म्हणजे हे लहान तोंडी मोठे घास घेण्याचं काम करू नये पाशा तुम्ही. तर हे काय आहे, कशासाठी? म्हणजे प्रत्येकाने आपलं कर्तृत्व दाखवा, दुसऱ्याला कमी लेखून कधी कोणी मोठा होत नाही. हे तत्व आम्ही शिकलो. खरं म्हणजे बाबूराव दुःख वाटायला पाहिजे की आपल्या सोबत इथं बाबा एक फॉर्म काढला तिथं मोठा केला. कधी वाईट वाटतंय तुम्हाला? चांगुलपणा आहे दुसऱ्याचं भलं होण्यात आणि दुसऱ्याचं मोठेपणा होण्यात निश्चितपणाने आपलंही भलं होतंय याचा विचार केला पाहिजे. मी इतकी वर्ष निवडून आलोय, 30 वर्ष आपल्या मतदारसंघातून, 5 वर्ष किती लोकसभेला, 2 वर्ष जिल्हा परिषद, किती वर्ष झाले? किती? 37 वर्ष निवडून आलोय. पण मला कधी तुम्हाला सांगायला लागलं नाही की मी हे काम केलंय, मी हे काम केलं नाही, मी काम करणार आहे. सांगितलं कधी आयुष्यात? लोकांचा विश्वास आहे की ह्यांच्या मागे उभा राहिलं तर चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास आहे. या विश्वासामुळं इतका काळ, दीर्घकाळ विश्वास राहत नाही लोकांचा.
इतका दीर्घकाळ विश्वास, मी भाग्यवान आहे, मला पुढे आयुष्यात काही मिळव न मिळव, मी तो मुद्दा नाही. आणि मी सांगतो की वेळ आलेली आहे की आपला हा भागातल्या तुमच्याच या कर्मभूमीत जन्मलेल्या तुमच्यासारख्याच छोट्या गावाचा जन्मलेल्या माणसाला महाराष्ट्राचं आणि देशाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. कारण परिस्थिती करवट बदलते आणि करवट बदललेल्या परिस्थितीमध्ये मोठी जबाबदारी आपल्यावर येणार आहे. ती जबाबदारी पेलण्याचं सामर्थ्य परमेश्वराने द्यावं एवढीच माझी अपेक्षा. खरं म्हणजे आज डॉक्टरांनी आत्मारामने एक फार चांगला मुद्दा मांडला की त्याने सांगितले की रघुनाथ फार्मसी चांगली चालते, अजून वाचनालय चांगलं चालतंय, त्यामुळे हे चांगलं चालेल असं त्याने विश्वास व्यक्त केलाय. पण मी हे चांगलं चालेल आणि यशस्वी होईल, रघुनाथराव मुंडेंचं नाव हे कधीच खराब होणार नाही याची काळजी मी घेईन. ह्याची काळजी मी घेईल की 1212 हा माझा नंबर आहे गाडीचा. महाराष्ट्रात 50,000 गाड्या असतील, केवळ इथल्या नाही. 1212 टेलिफोनचे नंबर असलेले तर 50 लाख लोक असतील जे 1212 गाडी घेतात. माझी 1212 गाडी. एकेकाळी मला मुलगी झाली यशस्वी, तर सगळ्या बीड जिल्ह्याच्या गाड्यावर होतं यशस्वी. नंतर मला कळलं ते पोलीस पकडत नाही म्हणून. तर असं होतं, पीपल फॉलो द लीडर. त्यामुळे